एक राजा आपल्या कर्तव्यासाठी शेतामध्ये नांगर चालवत आहे. त्याच्या मनात कोणताही अहंकार नाही, तर केवळ धर्मपालनाची भावना आहे. त्या शांत भूमीतून अचानक एक दिव्य प्रकाश प्रकट होतो. तो प्रकाश हळूहळू एका सुंदर कन्येच्या रूपात बदलतो. कोण होती ती कन्या? ती कन्या म्हणजे केवळ एक राजकन्या नाही, तर ती आहे प्रेम, करुणा आणि सहनशीलतेची जिवंत मूर्ती, माता सीता. मित्रांनो, रामनवमीला आपण भगवान श्रीरामांचा अवतार पाहिला. हनुमान जयंतीला आपण भक्ती आणि सेवाभावाचा सर्वोच्च आदर्श अनुभवला. आणि आज सीतानवमीच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत आपल्या जीवनात प्रेम, त्याग आणि श्रद्धा कशी आणायची. जर तुम्ही रामनवमी आणि हनुमान जयंतीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवर जाऊन जरूर पहा. कारण राम, सीता आणि हनुमान यांची कथा एकमेकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. राजा जनक एक महान यज्ञासाठी भूमी तयार करत होते आणि अत्यंत नम्रतेने ते स्वतः नांगर चालवत होते. कारण त्यांना वाटत होतं की मी जरी राजा असलो तर कर्तव्य पार पाडणं हेच खरे धर्म आहे. तेव्हा अचानक नांगराच्या फाळातून एक तेजस्वी कन्या प्रकट झाली आणि त्या क्षणी संपूर्ण वातावरण दिव्य प्रकाशाने भरून गेलं. राजा जनक आश्चर्यचकित झाले, पण त्यांच्या हृदयात एक प्रेमाची भावना जागी झाली आणि त्यांनी त्या कन्येला आपल्या मुलीसारखं स्वीकारलं. त्या कन्येला नाव देण्यात आलं सीता. गौडीय वैष्णव तत्वानुसार सीता माता ही केवळ एक स्त्री नाही, तर भगवंतांची लाधिनी शक्ती आहेत. म्हणजेच त्या प्रेम, आनंद आणि करुणेचा मूळ स्रोत आहेत. सीतामाता लहानपणापासूनच अत्यंत नम्र, शांत आणि करुणामय होत्या. त्यांच्या प्रत्येक कृतीत एक दिव्य सौंदर्य आणि पवित्रता होती. त्या केवळ राजघराण्यात वाढलेल्या नव्हत्या, तर त्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने आणि आदराने वागत होत्या, ज्यामुळे सर्वांना त्यांच्याबद्दल अपार प्रेम वाटत होतं. एक प्रसंग विशेष उल्लेखनीय आहे, ज्यात लहानपणी त्यांनी भगवान शंकरांचे विशाल धनुष्य अगदी सहजगत्या उचलले आणि त्या क्षणी सर्वांना त्यांच्या दिव्य शक्तीची जाणीव झाली. या घटनेतून समजते की माता सीता केवळ कोमल आणि प्रेमळ नाहीत, तर त्या अत्यंत शक्तिशाली आणि धैर्यवान आहेत. राजा जनकाने ठरवले की जो शिवधनुष्य उचलून ताणेल त्याच्याशी सीतेचा विवाह केला जाईल, कारण त्यांना आपल्या कन्येसाठी सर्वात योग्य असा वर हवा होता. अनेक राजे, योद्धे प्रयत्न करतात, पण ते शिवधनुष्याला हलवू देखील शकत नाही. संपूर्ण सभागृहामध्ये तणाव निर्माण होतो. तेव्हा अयोध्येचे राजकुमार प्रभू श्रीराम पुढे येतात आणि अत्यंत नम्रतेने, कोणताही गर्व न बाळगता ते धनुष्य उचलतात. त्या क्षणी सीता आणि प्रभू श्रीराम यांचा दिव्य मिलाप होतो आणि तो केवळ विवाह नसतो, तर भगवान आणि त्यांच्या शक्तीचा पुनर्मिलन असतो. जेव्हा श्रीरामांना वनवासाची आज्ञा मिळते, तेव्हा सीतामाता कोणताही विचार न करता त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतात, कारण त्यांच्या दृष्टीने पती हाच जीवनाचा केंद्रबिंदू होता. त्या राजमहालातील सर्व सुखसोयी सोडून वनामध्ये जाण्याचा निर्णय घेतात आणि हा निर्णय त्यांच्या प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचे उदाहरण देतो. या प्रसंगातून आपल्याला समजते की खरे प्रेम हे परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते प्रत्येक परिस्थितीत अढळ असते. रावण कपटाने सीतेचे अपहरण करतो आणि त्यांना अशोक वाटिकेत कैद करून ठेवतो, जेथे त्या अत्यंत कठीण परिस्थितीत असतात. पण त्या परिस्थितीतही माता सीता आपल्या मनात एकच विचार करत असतात की प्रभू श्रीराम मला येतील आणि नक्की वाचवतील. ही आहे अढळ श्रद्धा, जी कोणत्याही संकटामध्ये डगमगत नाही. हनुमान अशोक वाटिकेत पोहोचतात आणि अत्यंत नम्रतेने सीतेला प्रभू श्रीरामांचा संदेश देतात आणि त्या क्षणी सीतेच्या डोळ्यात पाणी येते. हे पाहून हनुमानाला पाहून समजतात की प्रभूंनी आपल्यासाठी दूत पाठवला आहे आणि त्या क्षणी त्यांचा विश्वास आणखीन दृढ होतो. या प्रसंगातून आपल्याला समजते की भक्त हनुमान हा भगवान आणि त्यांची शक्ती यांच्यामधील दुवा आहे. युद्धानंतर समाजासमोर सत्य सिद्ध करण्यासाठी सीतेची अग्निपरीक्षा होते आणि त्या पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र असल्याचे सिद्ध होते. या प्रसंगाचा अर्थ केवळ परीक्षा नसून तो समाजाला दिलेला संदेश आहे की सत्य आणि पवित्रता कधीही पराभूत होत नाही. श्रीमद भागवतात एक श्लोक आहे, सवय पुंसा परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहि तुकी अप्रतिहता
ययात्मा सुप्रसिद्धती, म्हणजेच सर्वोच्च धर्म म्हणजे निस्वार्थ, अखंड आणि शुद्ध भक्ती करणे. सीता माता ही त्या शुद्ध भक्तीची मूर्तिमंत उदाहरण आहे. माता सीतेकडून शिकण्यासारखे जीवनमूल्य कोणते? सीता मातांचे जीवन आपल्याला शिकवते की कोणतीही परिस्थिती आली तरी आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये, कारण खरे सामर्थ्य बाहेरच्या शक्तीत नसून अंतःकरणाच्या पवित्रतेमध्ये आहे. त्यांच्याकडून आपण शिकतो की नात्यांमध्ये निष्ठा ठेवणे, संकटात धैर्य राखणे आणि प्रत्येकाशी करुणेने वागणे हेच खरे जीवनाचे तत्व आहे. सीतेच्या जीवनातून आपल्याला हे स्पष्टपणे समजते की मानसिक स्थिरता, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर माणूस कोणत्याही संकटाचा सहजगत्या सामना करू शकतो. आणि हीच तत्वे आजच्या मानसिक आरोग्याच्या विज्ञानात देखील अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मित्रांनो, रामनवमी आपल्याला शिकवते की जीवनामध्ये सत्य आणि धर्म कसा ठेवायचा. हनुमान जयंती शिकवते की त्या धर्मासाठी सेवा आणि समर्पण कसं करायचं. आणि सीता नवमी आपल्याला शिकवते की या सर्व गोष्टींमध्ये प्रेम आणि करुणा कशी ठेवायची. जर आपल्या जीवनामध्ये रामासारखं सत्य असेल, हनुमानासारखी सेवा असेल आणि सीतेसारखं प्रेम असेल तर आपलं जीवन देखील परिपूर्ण होईल. आज सीता नवमीच्या दिवशी फक्त पूजा करून थांबू नका, तर आपल्या मनामध्ये एक संकल्प करा की मी माझ्या आयुष्यात प्रत्येक नात्यामध्ये प्रेम, प्रत्येक संकटात धैर्य आणि प्रत्येक क्षणी श्रद्धा ठेवणार. कारण सीता म्हणजे केवळ कथा नाही, सीता म्हणजे आपल्या हृदयाची पवित्रता, आपल्या जीवनाची दिशा आणि आपल्या आत्म्याची शांती आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या लोकआधार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण येथे तुम्हाला मिळेल भक्ती आणि ज्ञान, जीवन बदलवणाऱ्या कथा. लोकआधार ही फक्त कथा नाही, तर तो आहे तुमच्या आत्म्याचा प्रवास. जय श्रीराम, जय सीताराम. धन्यवाद.